श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आणि सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला विषय आहे की आषाढी अमावस्येला आपल्याला आईने मुलांवरून एक गोष्ट ओवाळून टाकायची आहे किंवा उतरवून टाकायची आहे. तर ती कोणती? आणि संध्याकाळी आपल्याला लवंग आणि कापूर याचा घरात एक उपाय करायचा आहे. तर तो कोणता की ज्यामुळे आपल्या घरात कटकट जी होते किंवा नकारात्मकता ही कायमची निघून जाईल. तर त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आषाढी अमावस्येला आपल्याला पितरांच्या सेवा करायच्या आहेत. तर त्याच्यानंतर आपल्याला दीपपूजन करायचं आहे. आषाढी अमावस्येला दर्श अमावस्या सुद्धा म्हणतात, दीप अमावस्या सुद्धा म्हणतात. तर आपल्याला त्या दिवशी पितरांसाठी सुद्धा सेवा करायची आहे, दिवा लावायचा आहे. आणि त्याच पद्धतीने तुमची मुलं जर हट्टी असतील, जिद्दी असतील, तर तुम्हाला त्यांच्यावरून मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी सगळ्यांना माहिती आहे. पिवळी मोहरी घ्यायची उजव्या हातामध्ये आणि मुलांना उभं करायचं. तर 3 वर्षाच्या वरती तुम्ही जी मुलं असतात तर त्यांची तुम्ही ही उतारा म्हणा किंवा काही करू शकतात. तर मोहरी घ्यायची आणि 7 वेळेस तुम्हाला वरतून खाली श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर मुलांचं तोंड जर दक्षिणेकडे असेल तर तुम्हाला दक्षिण उत्तर असं तुम्हाला दिशा असावी. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 7 वेळेस म्हणायचं, नाहीतर 11 वेळेस म्हणायचं. आणि ती मोहरी तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतरवून टाकायची आहे. आणि उतरवली की तुम्ही तसंच बाहेर जायचं. बाहेरचं तुमची कचरा कुंडी असेल किंवा काही असेल तर तिथे तुम्हाला टाकून द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर घरात यायचं, हातपाय तोंड धुवायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी ती जी मोहरी किंवा तो जो कचरा आहे तो डायरेक्ट जी कचऱ्याची गाडी आहे त्याच्यात तुम्ही टाकू शकतात किंवा जिथे तुम्ही टाकत असता तिथे तुम्ही टाकू शकतात. तर अशा ठिकाणी टाकू नका की जिथे कोणाला ओलांडलं जाईल. कारण कसं असतं, आपण आपलं जे वाईट आता आपण आपली दृष्ट काढली किंवा आपल्या घरातल्या आपण जो काही उतारा केला तर तो कोणाला ओलांडता कामा नये. कारण आपल्या वाटेचे दुसऱ्यांच्या वाटेला जाता कामा नये. तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांची पिवळ्या मोहरीने दृष्ट काढायची आहे. आणि जे 1 ते 3 वर्षाच्या खाली असतील त्यांची तर मिठाने, मिरच्याने, मोरपिसाने याच्यानेच दृष्ट निघून जात असते. आता त्याच पद्धतीने तुम्हाला त्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 2 लवंगा घ्यायच्या, कापूर घ्यायचा आणि ते तुम्हाला पेटवायचं आहे देवासमोर. आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जोपर्यंत तो पूर्ण जळत नाही तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्यानंतर ते जे आहे तर ते लवंग आणि कापूर घेऊन तुम्हाला पूर्ण घरभर फिरायचं आहे, टॉयलेट बाथरूम सोडून. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हे फिरवणार त्यावेळेस तुमचे दरवाजे, खिडक्या सगळं उघडं ठेवा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते दरवाजाच्या बाहेर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे पूर्ण घरात फिरवल्यानंतर. याने काय होईल की कापूर आणि लवंग याने काय होईल की नकारात्मकता जी असते तुमच्या घरातली ती पूर्णपणे निघून जाईल. आणि घरात जर तुमची कटकट होत असेल, नजरबाधा झालेली असेल तर ती सुद्धा कायमची निघून जाईल. तर हा एक उपाय करायला तुम्ही विसरू नका. अशा पद्धतीने तुम्हाला अमावस्येच्या दिवशी तुमच्या मुलांची दृष्ट काढायची आहे आणि संध्याकाळी हा एक उपाय नक्की करायचा आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ.